एक पुन्हा एकदा नियम आपल्यापर्यंत आम्ही आयोजकांच्या सूचनेनुसार पोहोचवतोय। जर सुपर ओव्हर सुद्धा जर टाय झाली ना तर ज्या संघाचे षटकार चौकार जास्त असतील त्या संघाला विजयी घोषित केलं जाणार आहे। ओके, या स्पर्धेचे डॅशिंग अँकर प्रियालजी पाटील सध्या आमच्यापर्यंत नियमावली पोहोचवत आहेत। मोठी जुईचा अनमोल रत्न प्रियालजी पाटील। आणि पुन्हा एकदा आम्ही अनाउन्स करतोय दोन्ही संघांची यादी। अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाचे 3 खेळाडू अंकेश कामोटकर, सज्जन मोकल आणि अजिंक्य, आणि गोलंदाज असणारे सौरभ गावण। तदनंतर श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे 3 खेळाडू प्रितेश पाटील, चरण म्हात्रे आणि मयूर पाटील, आणि बॉलर नेम चला आपला स्वामी समर्थ आपला बॉलर नेम द्या। स्वामी समर्थ बॉलर नेम द्या लगेच। प्रितेश बॉलर नेम द्या। ओके, मॅच ऑन, अंपायर सिग्नल। सुपर ओव्हरला आपण सुरुवात करत आहोत। प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळणे आपण सुपर ओव्हरची स्वागत करूया। सुपर ओव्हरचं ओव्हर द विकेट। पहिला चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, चेंडू डीप मध्ये चाललाय, सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केला जाणार, आणि पाहता पाहता नजर हटी आणि दुर्घटना घडली। 2 पूर्ण, क्या बात आहे। 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की तरी काचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 विपक्ष श्री स्वामी समर्थ सोनारी या 2 संघांमध्ये रंगलेला पर तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना विपुलजी। लीग स्टेज आहे आणि या लीग स्टेज मध्ये प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतोय। चला प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानापासून थोडं बाहेर राहायचं आहे। थोड्या वेळात आम्ही त्याला एक विद्युत हे सुद्धा लावणार आहोत, झटका बसेल। यस, ओव्हर द विकेट समोर टाकला आणि चरण मात्रेच्या बॅट मधून आलेला यस डीप मिड विकेटच्या वरतून क्षेत्ररक्षकाला बघ्याची भूमिका करायला लावणारा षटकार। धावा संख्या होतीये 8 धावा। सुपर ओव्हर सध्या आपण पाहताय आणि त्यामध्ये चरण म्हात्रे ओपनिंग ला आलेला हा खेळाडू 2 चेंडू फेस करतोय, 8 धावा जमा केल्यात। सौरभ गावण ओव्हर द विकेट, फुल टॉस आणि चरण म्हात्रेला मिळालेली संधी, चुकीला माफी नाही, षटकार। सहा मिळाल्यात, षटकार आला। सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत। संघ मालक अभिजित तांडेल सातत्याने का या खेळाडूवरती बोली लावतायत आणि या खेळाडूला का कॅश प्राइज लावतात याचं कारण आहे त्याच्याकडे असणारे ते कौशल्य आणि त्याच्याकडे असणारी ती फलंदाजीची विशिष्ट शैली। सध्याच्या घडीला विशिष्ट चर्चेमध्ये आहे। उरण टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण फॉर्मॅट सुद्धा गाजवला आणि आता मात्र उरण प्रीमियर लीगच्या सीझन 3 मध्ये चर्चेमध्ये ठरलाय। सलग 2 आले, तिसरा येईल का? चर्चा आहे आणि चर्चेला उदाहरण सुद्धा। पुन्हा एकदा फ्लॅश स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी न देणारा हा सुद्धा हाय हँडसम षटकार। भर उन्हात जणू काही पाऊस पाडलाय या फलंदाजानं, जबरदस्त कामगिरी करतोय। आता मात्र अवघड जागेवरचं दुखणं म्हणजे काय याचं उदाहरण चरण देतोय। चौथा आहे,
चौथा हा चेंडू चौथा फेस करण्याचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये चेंडू झाला, सिंगल मिळाला, डबल साठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. चरण इथे मात्र दुसरी धाव घेता असताना नव्हतोय. धावबा सुपर ओव्हर मध्ये सुपर फंटॅस्टिक फलंदाजी करताना ज्याला आपण पाहिला. प्रितेश येतोय 1 डाऊन साठी, लास्ट विकेट असेल. ओ हो हो हो, फ्लाय स्ट्रोक, रॉकेट स्ट्रोक, गोळीच्या वेगानं हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना फक्त आणि फक्त जागेवर उभा राहून पाहायला लावणारा षटकार. षटक संपलं जात आहे आणि पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक सुपर ओव्हरचं हे सत्र संपलंय आणि सुपर ओव्हरच्या इथे मात्र संपलेल्या या षटकामध्ये तब्बल सलग 3 षटकार, सलग 4 षटकार आलेत. 3 षटकार सलग आलेत. 5व्या चेंडूची विकेट आणि 6व्या चेंडूची सुद्धा षटकार. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. चला चला लगेच मैदानात जायचं आहे. स्वामी समर्थ लगेच मैदानात जायचं आहे. तर अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन ना, तर अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन या संघाची सुद्धा फलंदाजी पाहिलीच ना, बॅटिंग लाईन पाहिलीच ना, त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. फक्त त्या क्षमतेला त्यांना न्याय देण्याची ही वेळ आहे. हे जर त्यांनी प्रयत्न केले ना, जे प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये 66 करत असताना एकामध्ये 12ची गरज असताना चरण मात्रेने केले, ते प्रयत्न जर मैदानामध्ये आज अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाच्या खेळाडूने केले ना, तर त्यांना सुद्धा विजयापासून रोखणं कठीण असेल. पाहूया मैदानामध्ये नक्की कशा पद्धतीने ते प्रतिकार देत आहेत. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. प्रितेश, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, तुम्ही लगेचच फिल्डिंग लावायची आहे. येस, नयन शेठ मोहिते दादरपाडा यांचं आगमन झालंय. दादरपाडा टेनिस क्रिकेट मधील एक आक्रमक फलंदाज आणि दादरपाड्याच्या सामाजिक पटलावरील एक धडाडीचा तरुण म्हणून ज्यांची ओळख आहे. नयनजी मोहिते यांचं आगमन झालं. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. विपुल मॅच मध्ये आपण पाहिलं, असं म्हणतात एखादी पपईचं झाड जर आपण पाहिलं असेल, झटपट प्रसिद्धी, झटपट वाढ, झटपट फळं आणि तदनंतर अतिशय लवकर त्याचं आयुष्य सुद्धा संपत असतं. अगदी या परिसरामध्ये सर आपण ही जी मॅच चालू आहे ना, या मॅच मध्ये तसंच म्हणूया, अगदी झटपट मॅच चालू झाली, झटपट धावसंख्येचा पाठलाग केला गेला आणि तिथे मात्र हे घडत असताना कुठेतरी काहीतरी बिघडलंय. चला चला फिल्डिंग लावा. प्रितेश, आपल्याकडे वेळ कमी आहे, कोऑपरेट करा प्रितेश. येस, गेल्या वर्षी सुद्धा ओमकार कोळी, माफ करा, मयूर सिक्युरिटी फोर्स विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 हा मॅच झाला होता आणि तिथे अंकेश गोलंदाजी करताना त्यांनी जी खराब गोलंदाजी त्याची तिथे झाली ना, आणि ती लढत सुद्धा टॉप 6 साठी होती. टॉप 6 ती लढत होती आणि तिथे अंकेशने त्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार दिले होते आणि तो मॅच तिथे खूप चांगल्या पद्धतीने पप्पू संदीप पाटीलने खूप चांगला गेम करून सुद्धा तो मॅच त्यांना गमवावा लागला होता. आज अंकेशनं तेच करण्याचा प्रयत्न नाही म्हणतात, त्याच्या हातून ते घडलं. कोणताही खेळाडू असं कधी जाणून बुजून करत नसतो, परंतु आज त्याच्या हातातून ते घडलं.
हरकत नाही, जिंकणार नाही हारणं हा मैदानाचाच भाग आहे. कोणत्याही प्रकारे एका किंवा दुसऱ्या सामन्याने एखाद्या खेळाडूला एका किंवा दुसऱ्या प्रयोगाने एखाद्या कलाकाराला आपण जज करू नये. अंकेश कामोडकरचं नाव सुद्धा खूप मोठं आहे, पण 28 करायचे आहेत मैदानामध्ये, त्यांना मेहनत ही करावीच लागणार आहे. जिथे अंकेश आणि सज्जन आला, एवढी मेहनत सध्या प्रियाल पाटील करताना दिसत आहेत. हे स्पर्धा आणि हे यशस्वी आयोजन होण्यासाठी 6 मध्ये 28 करायचे आहेत. गोलंदाज विकी घरत, मॅन फ्रॉम सावरकर ग्रामीण टेनिस खेळणारा आज मात्र इथे मैदानात आहे. राऊंड विकेटने हा पहिला चेंडू गॅप मध्ये टाकलाय, थांबणार नाही, चेंडू निघून चालाय सीमा पार. सुरुवात झाली आहे, आलाय चौकार. पाच मध्ये 24 करायचे आहेत. 5 मध्ये 24 करायचे आहेत. मॅक्झिमम डीप मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन दिला जातोय. राऊंड विकेटने असेल विकी घरत, ज्याला पहिला चौकार आला अंकेशच्या बॅटमधून. अंकेशची सुद्धा फार मोठी ओळख आहे, दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू लॉंग ऑन येस, आणि लॉंग वे, यस षटकार. क्या बात आहे, अंकेश सुद्धा प्रयत्न करतोय. 2 चेंडू 10 आले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त षटकार आला विपुल. हे म्हणजे असं झालं आयुष्यात, कधी कधी अशी वेळ येते ना, आपल्याला वाटतं माझं काही होत नाही, मग आपण ते काहीतरी सोडून द्यावं. परंतु सोडून न देता एखादी गोष्ट मनापासून तुम्ही करायला गेलात ना, तर कधी कधी नशिबाला सुद्धा पदरामध्ये टाकावं लागतं. आज अंकेशला ते करावं लागणार आहे. 2 चेंडू 10 आल्यात. आता मात्र 4 मध्ये 18. अंकेश कामोडकर, नामुमकिनला मुमकिन करण्याची संधी त्याला मिळाली आहे. यावेळेस मात्र एक गुडघा फोल्ड करून डीप मिड विकेटच्या वरतून अजय 74 स्टँडच्या वरतून लगावला हा षटकार. मॅच मध्ये युटर्न देण्याची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा, आणि या सामन्यामध्ये खराब कामगिरी जरी केली असेल तरी सुद्धा ती सुधारण्याची क्षमता सुद्धा माझ्याकडे आहे. हे सांगणारे सलामीचे हे 3 मोठे फटके आलेत. नाव अंकेश कामोडकर. काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणे, आणि ती सध्या तो करतोय मैदानात. एकीकडे आपण चरणला पाहिला, आता मात्र तुम्हाला अंकेशला पाहायची वेळ आली आहे. सोन्यासारखी संधी शोधत राहू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करा. मैदानामध्ये ते करतोय. 3-12. क्या बात आहे, 3-12 करायचे आहेत. आता मात्र विकी सुद्धा एका प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. विकी घरत. मानसिक दडपण म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर विपुल अनुभवायचं असेल ना, तर हा सामना तुम्ही नक्कीच निरखून पहा. 3 मध्ये 12 करायच्यात. असं वाटलं होतं हा सामना सहज संपेल, परंतु सहज संपला तर तो सामना कसला, तर त्याला एकतर्फी सामना म्हणावा लागेल. पण हा सहज संपणारा नाहीये. येस, पिल्ले कॉलेजच्या मैदानावरती सुद्धा असं झालं होतं. आदर्श पनवेल विपक्ष गावदेवी गावठाण करण मडवी मैदानामध्ये गेला आणि 6 मध्ये 37 मारून आल्या होत्या. इथे मात्र 3 मध्ये 12 बाकी आहेत. अंकेश कामोडकर टू विकी घरात. ओ हो 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 हो, या वेळचा चेंडू सुद्धा अजय 74 स्टँडच्या वरतून बिरकावून दिलाय. हाय हँडसम षटकार. विपुल, चर्चा चर्चा आणि चर्चा. आता चर्चेला उधाण येणार हा मॅच आहे ना विपुल, 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा चर्चेत राहील आणि लाखो प्रेक्षक याला व्ह्यूज देणार आहेत. 2 मध्ये आता फक्त एकाची गरज आहे. 2 चेंडू 1 षटकार. विकी घरतला निवडला विपुल, हे तेवढंच सत्य आहे, परंतु त्या विकी घरतला तेवढाच मात्र मार खाला, हे सुद्धा त्याच नाण्याची बाजू आहे. येस, अंकेश जर मॅच जिंकवतोय ना, A1 जोडी कल्पेश आणि
केतनच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एकीकडे 15,000 तोड देणार 1,000 रुपयाचे बक्षीस असणार मी म्हणेन. क्या बात आहे. प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाहीये, ही वॉर्निंग आहे. आम्हाला पुढची मॅच लगेच खेळवायची आहे. यस, 2 चेंडू 6 ची गरज आहे. अंकेश कामोटकर ऑन स्ट्राइक. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हा सुद्धा लगावला. आणि मात्र दीपक भोईर यांनी या फलंदाजावरती का विश्वास टाकला हा दाखवणारा षटकार. तो आला, त्याने पाहिलं, तो खेळला आणि तो जिंकला. हे आनंद विजयाचे अश्रू आहेत, हे आनंद अश्रू आहेत मित्र. त्याच्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. दीपक भोईरांच्या चेहऱ्यावरती ते निराशा पहिल्या सत्रामध्ये आम्ही पाहिली, परंतु त्या दीपक भोईरांना पुन्हा एकदा यशस्वी करून देणार हा प्रयत्न दीपक भोईर तुमच्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे. यस अंकेश कामोटकर, क्या बात है, क्या बात है. हॅलो, व्यासपीठावर मयूरदादा म्हात्रे त्यांना विनंती केली जाते की या सामन्याचा हिरो, ज्या नावानं मोठी जी गावाला आता वेगळी ओळख दिलंय, नाव आहे अंकेश कामोटकर. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मयूर सिक्युरिटी फोर्स जास्ती संघानं मैदानाचा ताबा घ्या, त्वरित आपली मॅच चालू केली जाईल. मयूर सिक्युरिटी फोर्स चे सर्वा मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. अंकेश कामोटकरची बॅटिंग आवडली असेल तर मोठीची गावा वाल्याचे सर्व प्रेक्षक, मोठीचे सर्व प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद. A1 जोडी केतन दादा आणि त्यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज सुद्धा अंकेशला दिलं जाईल. चरण म्हात्रे आपले कॅश प्राइज घेऊन जायचंय. चरण म्हात्रे. याच मोठीजी संघाच्या प्रेक्षकांना मी विनंती करेन, चरण म्हात्रेच्या ताडाकेबाज फलंदाजीसाठी एकदा टाळ्या वाजवा. हा विजय फक्त कोणत्या गावाचा, कोणत्या संघाचा नाही, तर क्रिकेटचा विजय. त्यामुळे प्रत्येकाला संधी दिली पाहिजे आणि कौतुक प्रत्येकाचं झालं पाहिजे.